आणि आता बातमी नाशिक संदर्भात। नाशिकमधील भाजप नेते दिनकर पाटील मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहे। दिनकर पाटील नाशिकमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते। नाशिकच्या जागेसाठी आग्रही होतो, पण शिंदेंनी गोडसेंना उमेदवारी दिली अशी प्रतिक्रिया पाटलांनी दिली आहे। तर मी गोडसेंच्या प्रचारात सहभागी झालो नाही, शिंदेंनी मला भेटायला बोलावलं असल्याचंही पाटलांनी सांगितलंय। सोबत जोडले गेले भाजपचे पदाधिकारी दिनकर पाटील सर, तुमच्या नावाची देखील त्या ठिकाणी चर्चा होती। पदाधिकाऱ्यांना अजून देखील आग्रही होते की नाशिक जागा तुमच्याकडे असावी, भाजपकडे असावी। मात्र या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी खास तुम्हाला आज बोलून घेतलेलं आहे, काय एकंदरीत कारण आहे या संदर्भात? नाशिक लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी, त्यासाठी मी 3 वर्षापासून पक्षाने मला लोकसभेची तयारी करायला लावलेली होती। परंतु आता ती जागा शिंदे गटाला गेल्यामुळे आता त्या ठिकाणी हेमंत गोडसेंना उमेदवारी दिलेली आहे। त्या संदर्भात आता मुख्यमंत्री साहेबांनी मला या ठिकाणी भेटण्यासाठी बोलवलेलं आहे। भाजपची देखील काहीतरी अपेक्षा असेल ना मुख्यमंत्र्यांकडून, व जागा सुटली आहे, 2 टर्म ते मुख्य सीएम खासदार राहिलेत, मात्र यंदा जी जागा आहे ती कशा प्रकारे सोडण्यात आली? नाही, ती त्यांची जागा होती शिंदे गटाची। सर्वे आलेला होता की तिकडे गोडसे कुठे कमी पडते। खरं तर हेमंत गोडसे 10 वर्ष मतदारसंघात फिरलेलेच नव्हते, त्यांच्याबद्दल खूप नाराजी आजही आहे। परंतु आता मी प्रबळ दावेदार होतो त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून। आता त्यांच्या पक्षाचा इच्छुक कोणी राहू शकतो, इच्छुक कोणी होऊ शकतं, पण निवडून आलं पाहिजे ना, लोकांनी निवडून दिलं पाहिजे। तेवढा प्रबळ दावेदार उमेदवार पाहिजे, काम करणारा पाहिजे, मग लोक निवडून देतात। कॅमेरामन गणेश मोरेसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे।